इंद्रायणी नदीवरील बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय। मावळ पूल दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय। खासगी पथकाद्वारे हे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तर काल रात्री थांबवण्यात आलेलं रेस्क्यू काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येतेय। काल अंधार झाल्यामुळे हे काम थांबवण्यात आलं होतं, जे आज पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय। सकाळपासून कोणत्याही सूचना प्रशासनाकडून रेस्क्यू टीमला देण्यात आल्या नव्हत्या, मात्र आता काही वेळापूर्वी सूचना मिळाल्यानं आता रेस्क्यू काम हे खासगी टीमद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ पथकाला अद्याप कोणतीही सूचना दिली गेली नसून आजची शोध मोहीम ही खासगी रेस्क्यू टीमकडून केली जाणार असल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। त्यामुळे इंद्रायणी नदीवरील बचाव कार्य हे पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे। काल रविवार असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक जमा झालेले होते। हा पूल कोसळला त्यावेळी 50 ते 51 पर्यटक या पुलावर उपस्थित असल्याची माहिती सांगण्यात आली होती आणि यातच काल रात्रीपर्यंत एनडीआरएफ कडून या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आलं। यावेळी 38 जणांना या ठिकाणी वाचवण्यात आल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली, तर चौघांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता। तर आणखी आता 5 ते 7 जण या पाण्यामधून वाहून गेल्याची माहिती। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून। अविनाश, इंद्रायणी नदीवरील बचाव कार्य पुन्हा एकदा सुरू करण्यात आलंय, काय अधिक अपडेट? हो, काल रात्री अंधार झाल्यामुळे काही जण बेपत्ता झाल्याची शंका प्रशासनाला होती, परंतु अंधार झाल्यामुळे रेस्क्यू काम जे आहे ते थांबवण्यात आलं होतं। परंतु आता खासगी रेस्क्यू टीमच्या मार्फत जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। आता सुरू करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे रेस्क्यू टीमची टीम आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता पाण्यात आहे आणि त्यानुसार सर्च ऑपरेशन त्यांना सुरू करण्याचे सूचना आलेल्या आहेत। आपण पाहू शकतो पाण्याचा फ्लो हा मोठा असला तरी देखील आता यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि सर्च ऑपरेशनद्वारे कोणी या पाण्याच्या प्रवाहात काल जे आहे ते कोणी वाहून गेले का याचा शोध जे आहे आता घेण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालं आहे आणि बोटीच्या द्वारे उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।